नमस्कार. आज आपण बनवूया मोकळे, सुटसुटीत, मऊ लुसलुशीत असे कांदे पोहे, तेही शेवटपर्यंत चिवट न होता किंवा त्यांचा लगदा न होता. चला तर पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य व कृती पाहूयात. इथे 2 कप भरून जाडसर पोहे घेतलेत. लक्षात घ्या, इथे पातळ पोहे घ्यायचे नाहीत, नाहीतर त्याचा लगदा होतो. अशा जाडसर पोहे वापरूनच कांदे पोहे बनविले जातात. हे पोहे पाणी टाकल्यावर फुगतात, त्यामुळे 5 जणांसाठी 2 कप पोहे भरपूर होतात. अशी धान्य चाळतो ती चाळण घ्यायची आहे. यामध्ये पोहे टाकायचे व ते चाळणीने चाळून घ्यायचे. यामध्ये पोह्यांचे बारीक कण असतात ना, ते खाली पडतात. व हे पहा, पोहे मी चाळून घेतले आहेत. इथे पहा, पोह्यांमधील आळी खाली पडली आहे. पोह्यांच्या बारीक तुकड्यामुळेच पोह्यांचा चुरा जास्त होतो व पोहे खूप जास्त चिकट चिवट होतात. असा एक टोप घ्यायचा. यामध्ये चाळलेले पोहे टाकायचेत. पोहे धुण्याची पण एक सिक्रेट पद्धत आहे. पोह्यांच्या दुप्पट पाणी टाकायचे. अलगद हाताने पोहे धुवायचेत. सगळे पोहे तळाशी बसले. पोहे पाण्यामध्ये जास्त न हलविता पटकन पोहे पूर्णपणे चाळणीत काढायचेत. पोह्यांमधील सगळे पाणी निथळून घ्यायचे. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. पोहे पहा, एकदम मोकळेसूत झालेले आहेत. पोहे असेच एकदाच धुवायचेत, ह्याचा गिचका करायचा नाही. परफेक्ट. हे पहा, पोहे धुवून 5 मिनिट झालेले आहेत. मऊसूत मोकळेसे पोहे तयार झाले आहेत. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. पाव चमचा हळद घालायची आहे. हळद ही घरचीच आहे, त्यामुळे कमीच लागते. हळद मीठ पोह्यांमध्ये एकसारखी मिसळून घ्यायची आहे. हळद मीठ पोह्यांमध्ये व्यवस्थित मुरली जाते. आता पोह्यांवर झाकण ठेवून पोहे भिजण्यासाठी ठेवून देऊयात. 2 कप पोह्यांसाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त कांदा चौकोनी कापून घेतला आहे. तुम्ही उभा पण चिरू शकता. कांदा चिरताना असे कांद्याच्या मुळाचा भाग असतो ना, तर तो पोह्यांमध्ये घालायचा नाही. हा तेलामध्ये पटकन भाजला जात नाही व तो पोहे खाताना दाताखाली छान लागत नाही. पोह्यांची चव जाते. इथे 5 हिरव्या मिरच्यांचे असे बारीक काप करायचे आहेत. पोहे जर कमी तिखट हवे असतील तर मिरच्या थोड्या जाडसर ठेवा. कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचे. तेल चांगले गरम झाल्यावर पाव वाटी शेंगदाणे तळून घ्यायचेत. शेंगदाणे मी तेलात असे तळून घेते, कारण नंतर कांदा भाजताना तेलात शेंगदाणे व्यवस्थित भाजले जात नाही. ते पोह्यांमध्ये कच्चेच लागतात. म्हणून शेंगदाणे असे अगोदरच खमंग तळून घ्यायचेत. अगोदरच्याच तेलामध्ये उरलेले जिन्नस भाजूयात. पोहे बनवण्याची पहिली स्टेप म्हणजे तेल चांगले कडकडीत गरम करायचे. कच्चे तेलातील पोहे तेलकट होतात. गॅस मंद ठेवायचा. प्रत्येकी 1-1 चमचा मोहरी जिरे घालूया. मोहरी तेलात छान फुलू द्यायची, म्हणजे पोह्यामध्ये ती कडू लागत नाही. बारीक हिरव्या मिरच्या, कढीपत्ता टाकायचा आहे. गरम तेल आहे, त्यामुळे लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. उलटण्याने कांदा, मिरच्या, कढीपत्ता एकसारखे भाजून घ्यायचे आहे. तेलामध्ये कांदा भाजायला थोडा वेळ लागतो. गॅस इथे मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. कांदा थोडा भाजल्यावर यामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा आहे. ओव्यामुळे पोहे खमंग लागतात, त्यामुळे इथे ओवा अवश्य वापरा. इथे फोडणीचा खमंग वास येत आहे, म्हणजेच फोडणी पोह्यांमध्ये कांदा भाजायला 6 मिनिटे लागली आहे. आता अगदी चवीपुरती साखर टाकायची आहे. साखरेमुळे पोह्यांची टेस्ट ही दुप्पट होते. रंगही सुरेख येतो. तिखट, गोड, आंबट चव बॅलन्स होते. हे पहा, कांदा छान भाजला आहे. थोडासा सोनेरी रंगावर दिसत आहे. यामध्ये मोकळे झालेले पोहे टाकूया. आता पटकन कांद्यामध्ये पोहे एकसारखे मिसळून घ्यायचेत. पोहे हलविताना कडेने तळापासून हलवायचे, म्हणजे त्याचा चुरा होत नाही. आता यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकूया. यामधील थोडे शेंगदाणे मी शिल्लक ठेवले आहेत. पोहे थोडा वेळ हलवायचेत. जसजसे पोहे परतले जात आहेत, तसतसा त्याचा रंग आणखीन सुरेख, गडद, डार्क दिसायला लागतो. आता या स्टेजवर पोह्यांवर थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचे आहे. याला एक वाफ येऊ द्यायची आहे.
पोहे वाफवून घ्यायचेत। साधारण 6 मिनिटे झाले। पोहे खमंग वाफ बसवली आहे। एकदम मऊसूत मोकळेसेप गरमागरम पोहे खाण्यासाठी तयार आहेत। याचा रंगही पहा, काय सुरेख आलेला आहे। अगदी शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर अगोदर न घालता शेवटी घालायची आहे। गॅस बंद करून घेते। पोहे असेच कढईमध्ये ठेवायचे नाहीत, नाहीतर ते कडक चिवट होतात। पटकन अशा भांड्यामध्ये पोहे काढून घ्यायचेत। पोहे प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व करूया। पोहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले। अगदी लहान मुले सुद्धा नाश्त्यामध्ये पोहे आवडीने खातील। अतिशय पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे। गरमागरम पोहे, त्यावर खोबऱ्याचा किस, कोथिंबीर सोबत लिंबाची फोड। नक्कीच आजचा हा बेत सगळ्यांच्याच आवडीचा आहे। तुम्ही देखील या पद्धतीने पोहे नक्की बनवून पहा। कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।